दारूचे परवाने वाढणार, दारू महागणार। तिजोरीत खडखडाट, दारू विकून भरभराट। आता लाडकीसाठी दारुडे व्हा। सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात दर महिन्याला इमानीद्वारे हप्ते जमा करतंय। मात्र त्यामुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट झालाय आणि हा खडखडाट दूर करण्यासाठी आता सरकारनं दारू विकण्याचे परवाने वाढवण्याच्या हालचाली सुरू केल्यात। इतकंच नाही तर सरकार दारू पिणाऱ्या लाडक्या भावाच्या खिशात हात घालण्याची शक्यता आहे, कारण राज्यात लवकरच दारू महागण्याची चिन्ह आहेत। कारण महसूल वाढीसाठी नवं मद्य धोरण आखण्यात येणार आहे। यासाठी राज्य उत्पादन शुल्क खात्यानं समिती स्थापन केली आहे। ही समिती महसूल वाढीसाठी इतर राज्यांमधील मद्य निर्मिती धोरणाचा अभ्यास करेल। उत्पादन शुल्क आणि कर संकलन वाढीसाठी नव्या पद्धती लागू करण्याबाबत विचार केला जाईल। तसंच प्रस्तावित धोरणांचा अभ्यास करून 2 महिन्यात शिफारसी सादर करणार आहे। समिती स्थापन केली म्हणजे निर्णय झाला असं नाही, मात्र राज्याचा महसूल वाढवण्यासाठी योग्य तो निर्णय घेण्यात येईल असं सांगत उद्योग मंत्री उदय सामंतांनी नवं मद्य धोरण राबवण्याचे संकेत दिलेत। आपले अजितदादा आहेत ना एक्साइज मिनिस्टर, त्यांच्याशी चर्चा करून घ्या। एक्साइज मिनिस्टर ते आहेत ना, माझ्याशी चर्चा करण्यापेक्षा त्यांच्याशी करा ना, कारण तेच अर्थमंत्री आहेत आणि तेच दारूबंदी काय ते काय मिनिस्टर आहेत, तर त्याचं लिंक डायरेक्ट त्याच मिनिस्टरशी लागतं ना। मी काय बोलू शकतो त्याच्यावर? असं आहे की हम करे तो रासलीला और तुम करे तो बलात्कार, हम करे तो बलात्कार, तुम करे तो रासलीला, असं आहे आदेश। मला असं वाटतं की एखादी चर्चा बाहेर सुरू झाली म्हणजे निर्णय झाला असं होत नाही। शेवटी शासनाचा महसूल वाढवणं याचा अर्थ विकास कामालाच पैसे जनतेपर्यंत पोहोचवणं हा असा असतो। त्याच्यामुळे निर्णय झालेला नसताना पहिला आधी गाजावाजा करणं योग्य नाही आणि निर्णय होत असेल तर त्याच्या मागची पार्श्वभूमी देखील काही लोकांनी समजून घेतली पाहिजे। दारूचे परवाने देणे योग्य आहे का? नाही, दारू असं मी म्हटलं नाही, दारू हा शब्दप्रयोग तुम्ही केला। मी सांगितलं की शासनाचा महसूल वाढण्यासाठी जर काय उपाययोजना करावी लागेल तर सगळ्यांना विश्वासात घेऊन ती केली जाईल। लाडकी बहीण योजनेमुळे राज्यावर मोठा आर्थिक ताण निर्माण झालाय। महसूल जमा आणि खर्चात मोठी तफावत निर्माण झाल्यामुळे तिजोरीत खडखडाट झालाय। लाडकी बहीण योजनेसाठी 46,000 कोटींची तरतूद आहे। कर्मचाऱ्यांचे पगार, निवृत्ती वेतन, कर्जाच्या व्याजावर 2,64,341 कोटी रुपये खर्च होतो। भांडवली आणि इतर खर्चासाठी 2,34,416 कोटींचा खर्च आहे। एकूण खर्चासाठी 6,12,293 कोटींची तरतूद आहे। एकूण महसुली जमा केवळ 4,99,463 कोटी रुपये आहेत। त्यामुळे तब्बल 1,00,000 कोटींपेक्षा जास्त तूट आहे। ही तूट भरून काढण्यासाठी राज्य सरकारनं आता उत्पन्नाचे मार्ग शोधण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत। त्यात महायुती सरकारनं महाराष्ट्राला 1 ट्रिलियन इकॉनॉमी बनवण्याचा निर्धार केलाय। मात्र याची सुरुवात दारूपासून होणार असल्याचं दिसतंय। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी दारुडे व्हा असा संदेश यातून जात असल्याची चर्चा या निमित्तानं रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आणि दरम्यान लाडकी बहीण योजनेवरून सतेज पाटील आणि मुश्रीफांमध्ये जुगलबंदी मात्र पाहायला मिळाली आहे। 2100 रुपये कधी द्यायचे तेव्हा त्या, मात्र बहिणींना कमी करू नका असा चिमटा पाटलांनी काढलाय। त्यावेळी मुश्रीफांनीही सतेज पाटलांना टोला लगावलाय। मगाशी मी बोलताना राहिला असेल, मला वाटते समोर बसलेले बंधू आणि लाडक्या बहिणी, मुश्रीफ साहेब, ते 2100 केव्हा द्यायचं द्या, कमी करू नका एवढं करा। आणि दसरा आणि दिवाळीच्या मध्ये 1 महिन्याच्या आधी आणि नंतर 7,500 रुपये लेकीला आईला मिळाल्याबरोबर जी बाजारात गर्दी सुरू झाली, नवऱ्याकडे पैसेच मागायचं बंद झालं आणि त्याचा किती फटका मोठा बसू शकला ते बंटी पाटलांना माहिती आहे। आम्ही आता आश्वासन दिलेलं आहे की आम्ही 2100 रुपये देणार आहोत। आता डिसेंबरचा हप्ता 1500चा आला का नाही? 1500चा हप्ता आलेला आहे। विकास कामाला शक्यतो आम्ही कात्री लावू, काही करू, पण ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही।
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी मवियात भूकंप घडवणारा आरोप केला. त्यांनी थेट कुणाचं नाव घेतलेलं नाही, मात्र आपल्याच सहकाऱ्यांवर संशय व्यक्त करायला विसरले नाही. नाना पटोले आणि संजय राऊत जागावाटपाच्या चर्चेत होते. जागावाटपाचा तिढा 2 दिवसात सुटला असता तर 18 दिवस प्रचारासाठी प्लॅनिंगसाठी मिळाले असते. आम्ही कुठलंही प्लॅनिंग करू शकलेलो नाही. या घोळामागे षडयंत्र होतं का, असा सवाल वडेट्टीवारांनी केलाय. नाही, विधानसभेला फटका बसण्याचे अनेक कारणं असले तरी हे पण कारण नक्कीच आहे. 20 दिवस आम्ही जागेंचा घोळ ठेवला. नाना पटोले आणि संजय राऊत हे 2 प्रमुख नेते त्या ठिकाणी होते. त्यामध्ये आम्हीही होतो. आम्ही कुठलंही प्लॅनिंग करू शकलो नाही. आम्हाला कुठलंही प्लॅनिंग करता आलं नाही. आम्हाला निवडणुकीसाठी तीनही पक्षाला संयुक्त कार्यक्रम आखता आला नाही. हे एक मुख्य कारण आहे की जागा वाटपांचा घोळ आणि घालवलेला वेळ याचाही फटका नक्की बसलेला आहे. वेळ घालवण्यामध्ये कुठं काही षडयंत्र प्लॅनिंग होतं का, अशी शंका घेण्यास हरकत नाही. दरम्यान वडेट्टीवारांच्या टीकेला उत्तर देताना राऊतांनीही टोलेबाजी केली. चर्चा कुणामुळे लांबली ते वडेट्टीवारांना माहिती असावं, असं राऊत म्हणाले. जास्त जागा जिंकून कोणाला तरी मुख्यमंत्री हवं होतं, असंही टोला राऊतांनी लगावलाय. हे आमच्या सगळ्यांचंच म्हणणं आहे की जागा वाटपाची प्रोसेस ज्या पद्धतीनं लांबली गेली त्याची गरज नव्हती. आणि ती का, कोणामुळे आणि कशी लांबली हे बहुतेक विजय वडेट्टीवारांना माहीत असावं. विजय वडेट्टीवार यांची जी वेदना आहे ती संपूर्ण महाविकास आघाडीची वेदना आहे. अनेक ठिकाणी चुकीचं पद्धतीनं सीट शेअरिंग झालं हे आता आम्हाला कळतंय. तेव्हाही आम्ही सांगत होतो, पण आता त्याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही, एवढंच मी सांगेन. काही ठिकाणी वाटत होतं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस जिंकेल, पुढे काँग्रेस जिंकेल, पण त्या संदर्भात सकारात्मक चर्चा काही वेळेला होऊ शकली नाही. प्रत्येकाला आपापल्या जागा हव्या होत्या आणि कोणाला तरी सर्वाधिक जागा लढून राज्याचं मुख्यमंत्रीपद हवं होतं किंवा अजून काय असेल. आणि काँग्रेसच्या केंद्रीय समितीनं म्हणावं तसा हस्तक्षेप केला नाही, जो करायला पाहिजे. दिल्लीत इंडिया आघाडीला तडा गेला असतानाच आता महाविकास आघाडीतील खतखत समोर येऊ लागली आहे. अमोल कोल्हेंनी काँग्रेस आणि ठाकरे गटाला डिवचलंय आणि त्यामुळेच थेट महाविकास आघाडी ही मोडीत निघणार की काय, असं वक्तव्य ठाकरे गटाकडून आलं. नेमका हा वाद का पेटला आणि पराभवानं खचलेल्या मवियात नेमकं काय सुरू आहे, जाणून घेऊ. कोल्हेंचा खडा, मवियाला तडा. काँग्रेस मोडलेली, शिवसेना झोपलेली. वडेट्टीवार राऊतांचाही निर्वाणीचा इशारा. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत पराभवाचं खापर दुसऱ्यावर फोडण्यासाठी स्पर्धाच लागली आहे. त्यातच निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची एकही बैठक न झाल्यानं अमोल कोल्हेंनी थेट काँग्रेस आणि ठाकरे गटावर हल्लाबोल केलाय. विधानसभेतल्या पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही, तर ठाकरे गट अजूनही झोपेतून जागा झाला नसल्याचा टोला अमोल कोल्हेंनी पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत लगावला. त्यामुळे महाविकास आघाडीतली दरी आणखीनच वाढली आहे. मात्र अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले पाहूयात. विधानसभेतील पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ व्हायला तयार नाही. शिवसेना अजूनही झोपेतून जागी झालेली नाही. मित्रपक्षांच्या अशा वागण्यामुळं शरद पवार गटाला विरोधी पक्ष म्हणून वाढण्यासाठी मोठी जागा आहे. पराभव हा आधी मनात आणि त्यानंतर रणांगणात होतो. त्यामुळे मरगळ झटका आणि कामाला लागा. तुमच्याकडे लढणारे शरद पवार आहेत. लक्षात ठेवा, बचेंगे तो और भी लढेंगे. अमोल कोल्हेंची टीका काँग्रेसच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. महाविकास आघाडीच्या पराभवासाठी तिन्ही पक्ष जबाबदार असल्याकडे वडेट्टीवारांनी बोट दाखवलंय. तर महाविकास आघाडीत ठिणगी पडली असताना राऊतांनी हा विषय इंडिया आघाडीवर नेलाय. इंडिया आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर असल्यानं राऊतांनी काँग्रेसला निर्वाणीचा इशारा दिलाय. तीनही पक्ष आहेत, आपल्या पद्धतीनं काम करतायत.
कोल्हेंचं म्हणणं एवढंच सांगतो की अमोलरावांनी आपल्या पक्षाकडे थोडं अधिक लक्ष द्यावं आणि आम्हाला सल्ला जरा थोडा कमी द्यावा. तो बता दीजिए, जाहिर कर दीजिए कि नहीं है, तो हम अपने अपने मार्ग हम चुन लेंगे. अगर कांग्रेस पार्टी की ये भूमिका है, लोकसभा के लिए बनी थी, अब उनका कोई वजूद नहीं है, तो ऑफिशियली आप डिक्लेयर कर दीजिए और बाद में मैं आपको बताता हूँ, फिर वापस इंडिया अलायंस नहीं बनेगा अगर एक बार ये टूट गया तो आप सोच लीजिए इस प्रकार का बयान करने से पहले कि आगे क्या हो सकता है. एकीकडे दिल्लीत आप विरुद्ध काँग्रेस संघर्ष रंगल्यानं इंडिया आघाडीत फूट पडली आहे. त्यातच आता राज्यातही महाविकास आघाडीतली खतखत समोर आली आहे. त्यामुळे इंडिया पाठोपाठ महाविकास आघाडीतही फुटीची चर्चा रंगली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडी फुटणार की पुन्हा शरद पवार, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे आपसातील मतभेद विसरून पुन्हा नव्यानं रणशिंग फुंकणार याकडेच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. पुढच्या बातमीकडे. महाविकास आघाडीतील समन्वयाच्या अभावावर इकडे शरद पवार देखील नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर आघाडीच्या राज्यस्तरीय नेत्यांची एकही बैठक झाली नसल्यानं पवार नाराज असल्याचं समजतंय. मवियात समन्वयासाठी शरद पवार आग्रही असल्याचं समजतंय. विधानसभा निकालानंतर मवियाची एकही बैठक पार पडलेली नाही. आगामी महापालिका निवडणुकांवरही तिन्ही पक्षात चर्चा झालेली नाही. मुंबई महानगरपालिका निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढण्याच्या तयारीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं असं मत आहे. मवियात समन्वयासाठी शरद पवार मात्र आग्रही आहे. इकडे दुसरीकडे विधानसभा निवडणुकीनंतर मवियात समन्वय राहिला नाही असं संजय राऊतांनी म्हटलंय. तर मवियाची बैठक झाली पाहिजे असं काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय. विधानसभेच्या निकालानंतर तीन पक्षात अजिबात समन्वय राहिला नाही, सत्य. आम्ही असं म्हणतो की काँग्रेस पक्ष देशातला मोठा पक्ष आहे, त्यांचे 100वर खासदार आहेत. काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला पाहिजे सगळ्यांना एकत्र ठेवण्यासाठी. आम्ही सगळे रिजनल पार्टीज आहोत, प्रादेशिक पक्ष आहोत. इंडिया आघाडीची बैठक बरेच दिवस झालेली नाही. दिल्लीमध्ये एक आत्ता निवडणूक चाललेली आहे. महाराष्ट्रात देखील मला वाटतं निवडणुकीनंतर तिन्ही पक्षाचे विचारमंथन बैठक व्हायला पाहिजे होती. त्याला काही विषय होते, घेता आली नाही, पण अजूनही घेतली पाहिजे. पण निवडणूक जेव्हा होईल तेव्हा तिन्ही पक्षांनी एकत्र मिळून जावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. कालपर्यंत ईव्हीएमला दोष देणाऱ्यांनी अखेर चूक स्वीकारली असं म्हणत मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी मवियाला चिमटा काढलाय. तसंच समन्वयाच्या अभावामुळे मवियाचा पराभव झाला असंही बावनकुळे म्हणाले. कालपर्यंत ते मशीनवर दोष द्यायचे, ईव्हीएमवर दोष द्यायचे. आता वस्तुस्थितीवर आले आहे. त्यांनी आता थोडा अभ्यास केला दिसतो. अजून त्यांना अभ्यास करायची गरज आहे आणि त्यांनी अभ्यास करून काय चुकलं याचं आकलन जर योग्य केलं तर तुमची गाडी पटरीवर येऊ शकते. महाविकास आघाडी मात्र आता खऱ्या अर्थाने वस्तुस्थितीवर लक्ष द्यायला सुरुवात केली आहे, हे चांगलं आहे. पुढच्या बातमीकडे. अमोल कोल्हेंच्या वक्तव्यानंतर सत्ताधाऱ्यांना आयतं कोलीतच मिळालंय असंच म्हणावं लागेल. कारण पवार गटाला मवियामध्ये राहायचं नाही, त्यामुळे महिना झाला शरद पवार कुठं दिसत नाहीत असा दावा मंत्री संजय शिरसाट यांनी केलाय. त्यांना पक्ष बदलायची सवय आहे. त्यांना काही विशेष नाही याच्यात. या महिनाभरामध्ये राष्ट्रवादीचा एक वेगळा अजेंडा तुम्हाला पाहायला मिळेल. उभाटा गट सुद्धा आजकाल देवेंद्र फडणवीस साहेबांच्या प्रेमात पडलेला आहे. त्यांना या सगळ्या प्रवाहाच्या बाहेर राहून राहणं परवडणार नाही. माशासारखे तडपडून हे लोक मरतील त्यापेक्षा समुद्रामध्ये डुबकी मारणं हेच त्यांच्याकडे असलेला पर्याय आहे. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू आणि बीड सरपंच हत्येच्या निषेधार्थ जालन्यामध्ये आज जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चा दरम्यान मराठा नेते मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय. स्वतःचं पाप झाकण्यासाठी धनंजय मुंडे ओबीसींचं पांघरुण घेतायत असा घणाघात जरांगे पाटलांनी केलाय. तर या मोर्चात देशमुख कुटुंब देखील सहभागी झालं होतं. सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. गुंडाला बोलायचं नाही का? वंजाऱ्याला बोललो का? धनगराला, दलित मुस्लिमाला, मायक्रो ओबीसीला, नेत्याला सोडित नाही, सोडणार बी नाही. नेते कोणाचे नाही. जातीला कोणच्या बोललो,
कोणत्या जातीला बोललो? कोणाला शिकतो? धनंजय मुंडे स्वतःचा पाप झाकायसाठी ओबीसी ओबीसी करतो. एवढे येडेत का ओबीसी? पाप तू करणार आणि पांघरून त्यांचं घेतो का आता? बातमी जालन्यातील आक्रोश मोर्चातून सरपंच देशमुखांच्या मुलीनं टाहो फोडला. पप्पा, जिथे कुठे असाल तिथे हसत राहा, आम्ही तुम्हाला वाचवू शकलो नाही, माफ करा, असा आक्रोश वैभवी देशमुखांनी केला आहे. आई वडिलांची मी लेक आहे, पण आज मला याची खंत वाटते. मला नाराजी व्यक्त होतीये की मी आज माझ्या वडिलांसोबत नाहीये. पप्पा, तुम्ही आज जिथे कुठे असताल तिथं जसं तुम्ही आजपर्यंत हसत राहिला तसंच तिथं हसत राहा आणि आम्हाला देशमुख कुटुंबाला माफ करा की आम्ही तुम्हाला वाचवू नाही शकलो. मला माफ करा. सरपंच हत्या प्रकरणातली एक मोठी अपडेट. CIDच्या हाती लागलेलं व्हॉइस सॅम्पल हे मॅच झालेत. त्यामुळे सर्वांना माहिती आहे की आरोपी कोण आहे. सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांनी ही माहिती दिली. आम्हा न्याय देऊन मुख्यमंत्र्यांनी देशाला दाखवून द्यावं की शाहू फुलेंच्या या महाराष्ट्रात गुन्हेगारांना थारा नाही, असं धनंजय देशमुख म्हणाले. आणि सगळ्यांना समजायलंय की कोण आरोपी आहेत. सगळ्यांनी सांगितलंय की आरोपी कोण आहेत. आज पण CIDच्या हाती एक व्हॉइस सॅम्पल हे मॅच झालंय. त्याच्यामुळं सगळ्यांना माहिती की हे कोण आरोपी आहेत आणि त्यांना जे राहिलेले आरोपी आहेत त्यांना अटक होऊन सगळ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तोपर्यंत तुम्ही मला एक शब्द द्या, मी पण मागं हटणार नाही. मसाजोगमधील पवन ऊर्जा कंपनीकडे मागितलेल्या 2 कोटीच्या खंडणी प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलाय. आवादा पवन ऊर्जा कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्याच्या फोनवर विष्णू चाटेच्या मोबाईलवरून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. या कॉल रेकॉर्डिंगची CID पथकाकडून तपासणी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. याच प्रकरणातून सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचा आरोप करण्यात येतोय. विधानसभा निवडणुकीत परळीत 201 बूथ कॅप्चर करण्यात आल्याचा दावा आव्हाडांनी केलाय. तर वाल्मिक कराडची गँग बूथ कॅप्चर करण्यात आघाडीवर होती असा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला. याच बूथ कॅप्चरिंगवरचा हा रिपोर्ट. हे बूथ लुटणारे म्हणजे कोण? बूथ कॅप्चर करणारा कराड. या बूथ कॅप्चरवर आता इलेक्शन कमिशन काय बोलतं त्याचं उत्तर द्यावं, चोखालिंगमनी द्यावं. परळीत EVM ची बटणं दाबणारी गँग. बूथ कॅप्चरिंगचा परळी पॅटर्न आव्हाडांकडून उघड. बूथमध्ये ज्यावेळेस मतदार येतो त्यावेळेस तो येणार, आधार कार्ड दाखवणार, त्याला लगेच ते अधिकारी त्याला शाई लावणार. शाई लावायची आणि त्यानं बाहेर जायचं. त्याला मत करण्याचा अधिकार नाही. शाई लावायची आणि त्यानं बाहेर जायचं. त्याला मत करण्याचा अधिकार नाही. सर का बोलता त्यांचे त्यांना करू दे मतदान. चला बाजला सर का हे दाबा म्हणून नका. तुम्ही बाजला सर का, तुम्ही बाजला सर का. ऐकलत, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गुन्हेगारीच्या परळी पॅटर्नची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी परळीतील बूथ कॅप्चरिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास बंदी आहे. मात्र या व्हिडिओत गोट्या गित्ते मतदान करत असताना त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला जातोय आणि दुसरा व्यक्ती गोट्या गित्तेचा व्हिडिओ काढताना दिसतोय. त्यामुळे हे बूथ कॅप्चरिंग असल्याचं आव्हाडांनी म्हटलंय. तर दुसरीकडे परळीत बूथ कॅप्चरिंग कशी होते त्याचा पहाडाच पराभूत उमेदवार राजेसाहेब देशमुखांनी वाचलाय. तर परळीत वाल्मिक कराड गँगनं पोलिसांसमोरच 201 बूथ कॅप्चर करून मतदारांच्या बोटाला शाई लावून बाहेर काढलं असा आरोप आव्हाडांनी केलाय. बूथ कॅप्चरिंग वरून संतप्त झालेल्या आव्हाडांनी निवडणूक आयुक्त चोकलिंगम यांना थेट सवाल केलाय. तो व्हिडिओ बघितला ना तुम्ही असंख्य व्हिडिओ बघितले त्याच्यातले की त्या समजा गोट्या गित्ते एकटाच असा खुर्ची टाकून बसलेला माणूस गेला की मत लगेच बटन तो दाबणार. एकच माणूस मतदान करतो. एकच माणूस मतदान असल्यावर निवडणुकीत लोकशाहीमध्ये मतच होणार नाही ना. सर्वसामान्य माणसाला मतच करू दिलं जात नाही. मग त्यांची सगळी दहशत आहे, त्यांचं धमकी आहे, त्यांचे खोटे गुन्हे आहेत, त्यांच्या सगळे प्रचंड पावर त्या ठिकाणी वापरल्यामुळे आणि कुठेही कायदा नाही तिथं. ही सगळी वाल्मिक कराडच्या गँगनी
यांनी ज्या गोट्या गीतेचं नाव घेतलं, कोणाचा माणूस आहे पोलिसांनी सांगावं. कैलाश फड कोणाचं नाव आहे? हे बूट लुटणारे म्हणजे कोण? तर बाहेर रिव्हॉल्वर लटकवणारे, जे पॅन्टच्या बाहेर रिव्हॉल्वर ठेवणारे आहेत ना, हे सगळे बूट लुटायला होते. आता एवढं सगळं उघडपणाने झालेलं असताना आमचा राजीव कुमार इथे येतो आणि ईव्हीएम में कुछ नहीं है. अरे तुला विचारलं कोणी ईव्हीएम में कुछ है की नाही आहे? या बूथ कॅप्चरवर आता इलेक्शन कमिशन काय बोलतं त्याचं उत्तर द्यावं, चोखालिंगमने द्यावं. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हा संशयित आरोपी असल्यानं आधीच धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यातच आता जितेंद्र आव्हाडांनी व्हिडिओ ट्विट करत परळीतील बूथ कॅप्चरिंगवरून थेट धनंजय मुंडेंना लक्ष्य केलंय. तब्बल 201 बूथ कॅप्चर केल्याचा खळबळजनक आरोपही केलाय. सरकारी आकडेवारीनुसार मात्र अवघ्या 4 मतदान केंद्रांवर गैरप्रकार झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे निवडणूक आयोग या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून लोकशाहीचा गळा घोटणाऱ्यांना धडा शिकवणार की आव्हाडांच्या टीकेकडे दुर्लक्ष करणार याकडेच लक्ष लागलंय. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज. तर दुसरीकडे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली आहे. उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. आज जालन्यात मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा इथं ते सहभागी झाले होते. मात्र थकवा जाणवत असल्यानं त्यांनी भाषण केलं नाही. तर जरांगे पाटलांचा रक्तदाब कमी झाला आहे, त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सरपंच हत्या प्रकरण आणि वाल्मिक कराडशी संबंधांमुळे चर्चेत आलेल्या मंत्री धनंजय मुंडेंनी छगन भुजबळांची आज भेट घेतली. भुजबळांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतल्याचं मुंडेंनी सांगितलं. तसंच अन्न आणि नागरी खात्याबाबत भुजबळांकडून मार्गदर्शन घेतल्याचं मुंडेंनी म्हटलंय. पुढची बातमी. ठाकरे गटाच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी नाराज नेत्यांना खडेबोल सुनावल्याची माहिती सूत्रांनी दिल्याची. पक्षाच्या अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणं हे योग्य नाही. ज्याला जायचंय त्यांनी जा, मी कोणालाच थांबवणार नाही. माझा शिवसैनिक लढणारा आणि जिंकणारा आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नाराज नेत्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. विधानसभा निवडणुकीनंतर काही माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. काय म्हणालेत उद्धव ठाकरे? उद्धव ठाकरेंनी नाराज नेत्यांना एकीकडे खडेबोल सुनावले. काही माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांकडून पक्षाला ब्लॅकमेल केलं जात आहे. अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणं हे काही योग्य नाही. ज्याला जायचंय त्यांनी जा, मी कोणाला थांबवणार नाही. माझा शिवसैनिक लढणारा आणि जिंकणारा आहे. आमची भूमिका हीच आहे, जे गद्दार गेले आमच्यातून त्यावेळी मंत्रीपद एवढी खातं वगैरे स्वतः भोगून मजा मस्ती करून जे पळाले डरपोक लोक, त्यांना आम्ही कदापि थांबवणार नाही. ज्यांना पळायचं असेल त्यांनी पळावं, कारण हे महाराष्ट्र द्रोह करतात. जे महाराष्ट्र लुटू पाहतात, जे मराठी माणसाला चेपण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या बाजूने उभे राहतात. त्यांच्या ते पुढच्या पिढ्यांना काय उत्तर देणार? स्वतःला आरशात तरी पाहू शकतात का? आणि अशा लोकांना आमच्या पक्षात स्थान नाही. ज्यांना जायचं असेल, पळून जायचं असेल, डरपोक लोकांना त्यांनी पळून जावं. आमच्यासोबत जे राहतील ते महाराष्ट्रासाठी लढणारे राहतील, महाराष्ट्रासाठी जगणारे राहतील. आता नगरसेवक नाराज आहे, महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत म्हणून. आम्ही आमदारही नाराज त्याच्याचमुळे होतो ना. त्यांना कधी विचारायचं नाही, त्यांना कधी भेटायचं नाही, त्यांच्याबरोबर चांगला संवाद साधायचा नाही आणि त्यांच्या अडचणी समजून घ्यायचे नाही. हेच तर त्यांचं धोरण होतं. पक्षाची भूमिका काय, पक्ष कोणत्या दिशेने जाईल याची काही शाश्वती त्यांना राहिली नाही. म्हणून हे जे काही सर्व नगरसेवक नाराज आहेत ते इतर ठिकाणी पर्याय शोधतात. अनेक नगरसेवक हे आमच्या संपर्कात आलेत, आमच्याकडे प्रवेशही घेतलेला आहे. मुंबईत महापौर बंगल्यातील बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झालाय. या कामाची पाहणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी केली. स्मारकाचं काम 23 जानेवारी 2026ला पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे असं ठाकरेंनी स्पष्ट केलं. स्मारकाच्या उद्घाटनाच्या वेळी जे पंतप्रधान असतील ते उद्घाटनाला येतील असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदींवरही निशाणा साधलाय. तर बाळासाहेबांनी अनेकांना काही ना काही दिलंय, त्यामुळे त्यांच्या स्मारकावरून श्रेयवादाची लढाई नको असं ठाकरे म्हणाले. आहे ना, मी म्हटलं ना की श्रेयवादाच्या लढाईत मला पडायचं नाही. कारण
बाळासाहेबांनी अनेकांना काय काय दिलेलं आहे आणि ज्यांनाही बाळासाहेब असताना काही घेऊ शकले नाहीत अशी जी काही लोक असतील त्यांनी निदान स्मारकातून तरी घ्यावं ही माझी इच्छा आहे. त्यावेळेला जे पंतप्रधान असतील ते कदाचित येऊ शकतील. पुढच्या 23 जानेवारीपासून शिवसेना प्रमुखांच्या शताब्दीचं वर्ष सुरू होईल. तर प्रयत्न असा प्रयत्न नव्हे तर आम्ही पूर्ण ताकदीने 23 जानेवारीच्या आत पुढच्या म्हणजे 2026च्या हे स्मारक लोकांच्या चरणी हिंदू हृदय सम्राटांच्या मी भक्त शब्द नाही म्हणत पण त्यांच्यावरती श्रद्धा असणाऱ्यांच्या चरणी त्यांच्यासाठी आणि पुढच्या अनेक पिढ्यांसाठी एक प्रेरणा देणारं असं स्मारक होईल असा प्रयत्न आम्ही करतो आहोत. आणि आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी, आता पालकांची चिंता वाढवणारी बातमी आहे. 3रीत शिकणाऱ्या मुलीचा हार्ट अटॅकनं मृत्यू झालाय. 8 वर्षीय मुलगी शाळेत पोहोचली त्यावेळी तिची तब्येत अत्यंत ठणठणीत होती, व्यवस्थित होती. मात्र शाळेत पोहोचल्यानंतर तिच्या वर्गाच्या दिशेनं चालू लागली. मात्र तिला श्वास घेण्यात अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे ती चालता थांबली. काही वेळानं ती पुन्हा चालू लागली. तिला अस्वस्थ वाटू लागलं. ती एका खुर्चीवर बसली. पुढच्या काही सेकंदात ती खुर्चीवरनं कोसळली. यावेळी शाळेच्या 3 शिक्षिका बोलत उभ्या होत्या. पुढच्या काही सेकंदात त्यांचं लक्ष विद्यार्थिनीकडे गेलं. त्यांनी तिला सावरण्याचाही प्रयत्न केला. तिला CPR देण्यात आला. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलंय. गुजरातच्या जेबर शाळेत ही घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 4 दिवसातील ही 2री घटना आहे. ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात. चिमुकली अक्षरशः खुर्चीत बसली. तिथे 3 शिक्षिका बोलत उभ्या होत्या. कोणालाच काहीच समजलं नाही नेमकं या चिमुकलीला काय होतंय. मात्र 3रीत शिकणाऱ्या मुलीचा हार्ट अटॅकनं मृत्यू झालाय. 8 वर्षाच्या मुलींना हार्ट अटॅक येण्याची ही 2री घटना घडली आहे. याआधी बंगळुरूमध्ये देखील अशीच घटना घडल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि आत्ताची ही 2री घटना गुजरातमध्ये घडली आहे. त्यामुळे या मागचं नेमकं कारण काय, का चिमुकल्यांना हार्ट अटॅक येत आहेत असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय. आठ वर्षाच्या मुलींना हार्ट अटॅक आल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या 4 दिवसातली ही 2री घटना पाहायला मिळतेय. गुजरातच्या शाळेत हा सगळा प्रकार घडलाय. काही सेकंदात विद्यार्थिनीकडे या शिक्षकांचं लक्ष गेलं. त्यांनी तिला सावरण्याचाही प्रयत्न केला. मात्र CPR देऊनही काहीच उपयोग झाला नाही. रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलंय. गुजरातच्या जेबर शाळेत ही घटना घडली आहे. तर काही दिवसांपूर्वीच अशीच एक घटना कर्नाटकात देखील घडली होती. लहान मुलांना हार्ट अटॅकचा धोका काय पाहूया. 8 वर्षांच्या तेजस्विनीचा हार्ट अटॅकनं मृत्यू. तुमच्या मुलांनाही हार्ट अटॅकचा धोका. 37 लाख मुलांचा जीव धोक्यात. तेजस्विनी या 8 वर्षांच्या विद्यार्थिनीचा शाळेतच हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. अचानक चक्कर येऊन शाळेच्या कॉरिडॉरमध्ये ती कोसळली. या घटनेमुळे सारेच पालक हादरलेत. मात्र तेजस्विनी सारखाच तब्बल 37 लाख मुलांना हार्ट अटॅकचा धोका असल्याची धक्कादायक माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातून समोर आली आहे. त्यामुळे उतार वयातच हृदयविकार होतो असा समज होता. मात्र वास्तव काही वेगळं आहे. हल्ली 5 वर्षांपासून ते 25-35 वयाच्या तरुणांमध्ये देखील हृदयविकार दिसून येतोय. विशेषतः लहान मुलांमध्येही याचं प्रमाण चिंता वाढवणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार 37 लाख मुलांना हृदयविकाराचा धोका आहे. 5 वर्षांखालील 37 दशलक्ष मुलांचं वजन जास्त आहे. अशा जीवनशैलीमुळे वयाच्या 10व्या वर्षापासून मुलांचं हृदय कमकुवत होऊ शकतं. 10व्या वर्षात मुलांमध्ये खाण्याच्या चुकीच्या सवयी वाढू लागतात. त्यातच शाळेचा ताण
अपुरी झोप यामुळेही मुलांचं आरोग्य बिघडतं. त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. बालपणातील सवयींचा आरोग्यावर मोठा परिणाम होतो. जन्मताच हृदयामध्ये होल असणे किंवा झडपांचा प्रॉब्लेम असणे किंवा कार्डिओमायोपॅथी म्हणजे हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी म्हणजे जिथं हृदयाच्या भिंतींना सूज आलेली आहे किंवा इलेक्ट्रिकल करंटमध्ये क्यूटी इंटरवल प्रोलॉंग झाला असेल तर अशा रुग्णांमध्ये अचानक मृत्यू संभवतो, ते हृदयाची गती अनियमित झाल्यामुळे. पालकांनी मुलांबाबत काय काळजी घ्यायला हवी ते देखील पाहूयात. बालपणातच मुलांना योग्य सवयी लावा. फास्ट फूड आणि व्यसन टाळा. नैसर्गिकरित्या पिकवलेलं अन्न खा. जेवणात पालेभाज्या, फळांचा वापर वाढवा. दररोज किमान 45 मिनिटं व्यायाम करा. किमान 6 ते 7 तास झोप असायला हवी. ताणतणाव कमी करण्यासाठी सकारात्मक विचार करा. सोशल मीडियाचा वापर कमी करून कौटुंबिक आणि मैत्रीची नाती जोपासा. मुलांना निरोगी जीवनशैलीच्या सवयी शिकवणं गरजेचं आहे. अन्यथा भविष्यात त्यांना हृदयाच्या गंभीर समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. आणि याचंच उदाहरण म्हणजे कर्नाटकातील चामराजनगर येथील सेंट फ्रान्सिस शाळेत शिकणारी तेजस्विनी बळी ठरल्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांच्यावर भविष्य निर्भर आहे अशा पिढीचं हृदय सुदृढ करणं आवश्यक आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. त्यामुळे पालकांनी आपल्या चिमुरड्यांची काळजी घ्या, सतर्क राहा. पुढची बातमी बुलढाण्यातनं पाहूयात. बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या आजाराचा शोध घेण्यासाठी तिथे एक आरोग्य पथक पोहोचलंय. यावेळी आरोग्य अधिकाऱ्यांनी नागरिकांचे या ठिकाणी केसांचे, स्किनचे तसंच रक्ताचे नमुने घेतलेत. आतापर्यंत 100 पेक्षा जास्त व्यक्तींचे केस गळाले. पथकाकडनं केस गळलेल्या नागरिकांचे नमुने घेण्यात आलेत. रक्ताचे नमुने तसंच त्वचेचे आणि केसांचे नमुने घेण्यात आलेत. तपास सुरू झालेला आहे. आरोग्य पथक बोंड गावामध्ये दाखल झालंय. त्यामुळे नेमकी केस गळती का होते याचं निदान लवकरच होणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील टक्कल व्हायरस अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी एक मोठी शक्यता व्यक्त केली आहे. येथील टक्कल पडण्याच्या आजाराचं थेट लोणार सरोवराशी कनेक्शन जोडण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. लोणार येथील सरोवराचं पाणी भूगर्भात मोठ्या प्रमाणात खोल झिरपल्यामुळे त्यातील घटकांमुळे हा आजार होण्याची शक्यता असल्याचा अंदाज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मीनाक्षी गजभिये यांनी व्यक्त केली आहे. एकेकाळी लोणार सरोवर जे तयार झालं होतं हे अचानक तयार झालेलं होतं सडनली, आणि आता असं कळते आहे की त्याची खोली सुद्धा वाढत चाललेली आहे. तर खोली जेव्हा वाढते आहे तेव्हा त्याचे कुठे पाण्याचे फवारे किंवा लिकेजेस हे आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स होऊ शकतात असा अंदाज आहे की पाणी त्यामुळे सुद्धा दूषित होऊन हा प्रकार होऊ शकतो. बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण तुम्ही परफ्यूम वापरत असाल तर सावध व्हा. कारण परफ्यूमचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातल्या 4 जणांचा होरपळून ते जखमी झाले. नालासोपारा पूर्वेच्या शंखेश्वर नगरात ही घटना घडली आहे. परफ्यूमच्या बॉटलवरील एक्सपायरी डेट संपली होती आणि त्यावरील तारखा बदलण्याचं काम इथं सुरू होतं. याच दरम्यान अचानकपणे स्फोट झाला. परफ्यूममध्ये असलेल्या गॅसमुळे स्फोटात घरातील 4 जण होरपळून जखमी झालेत. सध्या जखमींवरती उपचार केले जात आहेत. पुढच्या बातमीकडे. लार्सन अँड ट्युब्रोचे सीईओ एस.एन. सुब्रमण्यन सोशल मीडियावर चांगले चर्चेत आलेत. सुब्रमण्यम यांनी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 90 तास काम करावं असं विधान केलंय. नेमकं त्यांनी हे विधान का केलं आणि त्यांच्या या विधानावर अभिनेत्री दीपिका पदुकोण का संतापली पाहूया. करा 90 तास काम, सीईओचं विधान. बायकोचं तोंड किती वेळ पाहणार? Can you stare at your wife? How long can the wife stare at your husband? दीपिका पदुकोणचा संताप. एल&टीचे चेअरमन एस.एन. सुब्रमण्यम यांनी एका आठवड्यात 90 तास काम करायचा सल्ला दिला आणि त्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. सुब्रमण्यम यांच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत एका व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करत होते. त्यावेळी त्यांनी एका आठवड्यात 90 तास काम करण्याचं समर्थन केलं.
याचा मला खेद वाटतो की मी तुमच्याकडून रविवारी काम करून घेऊ शकत नाही. त्यात घरी बसून बायकोचं तोंड किती वेळ पाहणार असंही त्यांनी म्हटल्यानं सिनेविश्वापासून ते उद्योग जगतातील दिग्गजांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. L&Tच्या सीईओनं नेमकं काय वक्तव्य केलंय पाहूयात. I regret I'm not able to make you work on Sundays, to be honest. If I can make you work on Sundays, I'll be more happier, because I work on Sundays also. What do you do sitting at home? How long can you stare at your wives? How long can the wife stare at your husband? Come on, get to the office and start working. काही महिन्यांपूर्वी नारायण मूर्तींनीही 70 तास काम करा म्हणजे भारताला नंबर 1 करता येईल असं विधान केलं होतं. त्यानंतर मूर्तींवर देखील बरीच टीका झाली होती. त्यानंतर वर्क लाईफ बॅलन्स बाबत वारंवार बोललं जातंय. त्यावरूनच अभिनेत्री दीपिका पदुकोणनं तिखट प्रतिक्रिया देत L&Tचे सीईओ सुब्रमण्यम यांच्यावर टीकेची झोड उठवली. शॉकिंग. उच्च पदस्थ व्यक्ती अशा स्वरूपाचं वक्तव्य करतात. हेच धक्कादायक आहे. मानसिक आरोग्य महत्वाचं. गेल्या 20-1 वर्षात कॉर्पोरेट कल्चर हे चांगलंच रुजलंय. तसे त्याचे फायदे तोटे, नव्या संकल्पना, राजकारण, मॅनेजमेंट, कामाचा तणाव, मेंटल हेल्थ याचा परिणाम कर्मचाऱ्यांवर देखील होऊ लागलाय. सरकारी नोकरी म्हणजे आराम हे दिवस गेले आणि कॉर्पोरेट मजूर अशी बिरुदावली यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गमतीनं जोडली गेली. मात्र प्रामाणिक कर्मचाऱ्यांपेक्षा 500 पट अधिक पगार घेणाऱ्या चेअरमनचा खिसा आणि भविष्य सुरक्षित असल्यानं कदाचित त्यांना कंपनीसाठी मेहनत करणाऱ्या कर्मचाऱ्यांची किंमत नसावी असंच वाटतंय. त्यामुळे अशा सीईओंना थेट घरचा रस्ता दाखवण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. बातमी पुण्यात येते. पुण्यामध्ये मोक्का गुन्ह्यातील आरोपी प्रफुल्ल उर्फ गुड्ड्या कसबेनं येरोडा जेलमधून बाहेर आल्यावर रॅली काढली. याच गुंडाचा माज पुणे पोलिसांनी उतरवलाय. आरोपीनं आलिशान कारमधून आपल्या 50 ते 60 समर्थकांसह भर रस्त्यात रॅली काढली आणि आता बाप बाहेर आलाय, बॉस बाहेर आलाय म्हणून रॅलीत घोषणा दिल्या. नागरिकांना धमकावलं. हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि मग पुणे पोलिसांनी या गुंडाची थेट धिंडच काढली. 2 व्हिडिओ आपण बघतोय. एकीकडे जेलमधनं बाहेर आल्यावर बाप बाहेर आलाय, बॉस बाहेर आलाय म्हणत रॅली काढण्यात आली. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी धिंड काढली. बातमी विशाळगडावरनं येते. विशाळगडावरती उरूस भरवून हिंदू समाजाला चिथवण्याचं काम करू नका असे मंत्री नितेश राणेंनी म्हटलंय. 12 जानेवारीला विशाळगडावर उरूस भरवण्याचा आल्याची माहिती हिंदू समाजानं संयमानं घेतलं असतानाच इतर समाजानंही संयमानं घ्यावं. शासन म्हणून आम्ही या घटनांवर लक्ष ठेवून होत असंही नितेश राणे म्हणाले. 12 तारखेला तिकडे कोणीही कायदा सुव्यवस्था खराब करता कामा नये. जेव्हा हिंदू समाजाने संयमाने घेतलेला आहे तर अन्य धर्मांनी पण संयमाने घ्यावं. उगाच कोणाला चिथवण्याचे प्रकार, पुरुष आणि या सगळ्या नियोजन करून हिंदू समाजाला चिथवण्याचा आणि भडकवण्याचे प्रकार कोणी करू नये आणि त्या संबंधित शासन म्हणून, सरकार म्हणून आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत. मिरजचे भाजपचे आमदार सुरेश खाडे यांनी एक वादग्रस्त विधान केलंय. आम्ही मिनी पाकिस्तानमधून 4 वेळा निवडून आलो आणि चौकार मारलाय. मिरजला सुरेश खाडेंनी मिनी पाकिस्तान संबोधलंय. असं समजू नका तुम्ही हिंदू चाबार म्हणून लावलं जातं आम्हाला. त्यामुळे असं नाही की आम्ही पण तुमच्या बरोबर आहोत राजे. त्यामुळे आम्ही मागं नाहीये. आम्ही पण मिनी पाकिस्तानमध्ये लढतो आम्ही, समजलं का? आणि 4 वेळा दिवस आम्ही लढावला, चौकार मारलाय. मगाशी तुम्ही हाटरी झाली म्हणणार, चुकीचं म्हणणार, पण तिथं चौकार मारलाय आम्ही. विरोधक ईव्हीएमला दोष देत आहेत. मात्र आम्ही हिंदू म्हणून निवडून आलोय. ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट अगेन्स्ट मुल्ला असं विधान आता मंत्री नितेश राणेंनी केलंय. त्यामुळे पुन्हा एकदा वाद उफाळण्याची शक्यता आहे. ईव्हीएमच्या नावाने आमचे कसे विरोधक बोलतात. अजब होत नाही का हिंदू समाज एकत्र येऊन कसं मतदान करू शकतो.
आमच्या ते हे बाहेर येतात मतदान करायला. हिंदू समाज येऊ शकत नाही. ईव्हीएम वर दोष देतात. अरे हे लोकांना ईव्हीएमचा फुल फॉर्मच कळला नाही. हिंदू समाज आणि कुठल्या विचाराने मतदान केलं कळत नाही. ईव्हीएमचा अर्थ आहे एव्हरी वोट अगेन्स्ट मुल्ला. हे की यांना जे मंत्रिपद मिळालेलं आहे ते कोणत्या आधारावर मिळालेलं आहे सगळ्यांना माहीत आहे. भारतीय जनता पार्टीने त्यांची प्रवृत्ती काय आहे, त्यांची मानसिकता काय आहे, त्यांची विचारधारा काय आहे, हे सगळं बघून त्यांना मंत्रिपद दिलेलं आहे. आता हे मिळालेलं आहे. माझी एक विनंती आहे, खूप जबाबदारीचं पद आहे. आता मंत्री म्हणजे सगळ्यांचे मंत्री आहे तुम्ही, आणि कमीत कमी आता तुमची एक घाणेरडी मानसिकता तुम्ही बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी काय चांगला करता येईल याच्या बाबतीत बोललं तर बरं होईल, मला असं वाटतं. इकडे विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपनं सोडलेल्या नेत्यांना परतीचे वेध लागलेत. काही नेत्यांनी भाजप नेतृत्वाशी संपर्कही साधल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. कोकणातील एका नेत्यानं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतल्याची माहिती मिळते. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत गेलेले संजय काका पाटील देखील भाजपमध्ये येण्यास इच्छुक असल्याचं कळतंय. दरम्यान समरजित घाटगे, हर्षवर्धन पाटील, बाळ माने, राजन तेली यांनी भाजपला रामराम केला होता. कोणी कोणी भाजपला रामराम केला होता आपण बघतोय. भाजप नेतृत्वाच्या संपर्कात असण्याची शक्यता ते बाळ माने ठाकरे गटात गेलेत. हर्षवर्धन पाटील गेले राष्ट्रवादीत शरद पवारांच्या. समरजित घाटगेंनीही तुतारी फुंकल्याचं पाहायला मिळालं होतं. दरम्यान भाजप खासदार नारायण राणे यांनी महानगरपालिका निवडणुकांवर मोठं विधान केलंय. भाजप स्वबळावर पालिका निवडणूक लढवणार असल्याचं नारायण राणे म्हणाले. मुंबईत भाजपची ताकद प्रचंड असल्याचंही त्यांनी म्हटलंय. दरम्यान नारायण राणेंच्या वक्तव्यानं महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. भविष्यात निवडणुका आम्ही स्वबळावर लढूही, कोणती हे सांगत नाही, राज्यातली काय दिल्लीची. आज आमचा पक्ष देशात सर्वात मोठा पक्ष आहे, राज्यात मोठा आहे. त्यामुळे तेवढी मोठी संख्या आमची आणि जागतिक पातळीवर पण मोठा पक्ष आहे. तर ते आमचा भक्कम मोठा पक्ष आम्ही बनवावा या माध्यमातून आम्ही ही नोंदणी करतोय. आमदार आदित्य ठाकरेंची बदनामी करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. अंधेरीतील एका बारमधील हा जुना व्हिडिओ आहे. व्हिडिओत हॉटेल आदित्य ठाकरेंचा असल्याचा दावा करण्यात आलाय. या विरोधात ठाकरे गट आक्रमक झालाय. याच संदर्भात ठाकरे गटाच्या नेत्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मी पण पाहिलं कुठून तरी काहीतरी कोणतरी वरती येते आणि खालती काय, म्हणजे काय संबंध काय. मी पण ह्याच्यावर सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल करणार आहे. कारण असे फालतू चाळे कोणीतरी करत असतं. कोणाचे नाव चिटकवायचं, कोणाची बदनामी करायची. ज्याला हिंमत असेल, समोरून शिवाय द्या ना, हिंमत असेल तर कुठेतरी बदनामी करायची, असं काहीतरी चिटकवायचं कुठेतरी आणि सोशल मीडियावर चालवायचं, मग कुठेतरी ते अजून व्हायरल करायचं. हे असे घाणेरडे चाळे एकच पक्ष करतो आणि निवडणूक जिंकायचा प्रयत्न करतो. पण आम्ही नक्कीच सायबर सेलकडून अपेक्षा करू आणि मुख्यमंत्र्यांकडून पण अपेक्षा करू. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची मुलगी हर्षदा शिरसाट यांनी अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. हर्षदा शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरच्या गोलवाडी, तिसगाव आणि वडगाव परिसरातील सिडको भागाची संबंधित अधिकाऱ्यांसह पाहणी केली. त्यानंतर फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते. मात्र विरोधकांच्या टीकेनंतर फोटो डिलीट करण्यात आले. मंत्र्यांनी केली पाहिजे. आपापल्या मतदारसंघात ते लोकप्रतिनिधी करू शकतात. परंतु या माझीच मुलगी, माझाच मुलगा, माझाच भाऊ जर असं करायला गेलं तर हे चुकीचं आहे. अधिकाऱ्यांनी सुद्धा अशाला गेलं नाही पाहिजे. आणि जे कोणी त्यांचे पालक आहेत त्यांनी मला असं वाटतं आपल्या मुलांना समज दिली पाहिजे. पाहणी करणार नाही, तिथं सरपंच होता. त्या सरपंचाबरोबर माझी मुलगी गेली होती आणि अधिकाऱ्यांबरोबर जाऊन जर एखाद्या कामाचं जर पाहिलं तर त्यात काही गैर नाहीये. जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही पाहतात की साधा नगरसेवक असेल, साधा कार्यकर्ता असता, अनेक वेळेला अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेत असतात, अधिकाऱ्यांबरोबर पाहणी करत असतात. काम करताना ज्यांना काम करायचं नाही असे लोक आक्षेप घेतात आणि त्याच्याकडे आम्ही काही जास्त महत्व त्यांना देतही नाही. भौतिक सुखाच्या वस्तू न मिळाल्यानं मुलांनी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना घडल्या. मात्र नांदेडमध्ये अभ्यासासाठी वह्या, पुस्तकं आणि मोबाईल न मिळाल्यानं बाप लेकानं टोकाचा निर्णय घेतला. त्यावरचा हा रिपोर्ट. मोबाईलनं घेतला बाप लेकाचा जीव.
वह्या पुस्तकांचं कारण बाप लेकाचं मरण. खचलेल्या बापाची करुण कहाणी. हा आहे 17 वर्षांचा ओमकार पैलवार. अभ्यासात हुशार. तो नांदेडच्या उदगीरमध्ये 11वीत शिक्षण घेत होता. त्यानं वह्या पुस्तक आणि अभ्यासासाठी मोबाईल घेण्याची मागणी आपल्या बापाकडे केली. मात्र अल्पभूधारक असलेले राजेंद्र पैलवार मुलाचा हट्ट पुरवू शकले नाहीत. त्यामुळे नाराज झालेल्या ओमकारनं शेतात जाऊन गळफास घेत जीवनयात्रा संपवली. मात्र हा घटनाक्रम इथंच थांबला नाही, तर ओमकार पैलवारचे वडील राजेंद्र पैलवार मुलाचा शोध घेण्यासाठी शेतात गेले आणि समोरचं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. झाडाला लटकत असलेला मुलाचा मृतदेह खाली उतरवून त्याच दोरखंडानं राजेंद्र पैलवार यांनी गळफास घेत मृत्यूला कवटाळलं. त्यामुळे नांदेड जिल्हा हादरून गेलाय. मात्र बाप लेकाच्या आत्महत्येआधी नेमकं काय घडलं पाहूयात. ओमकार उदगीरमध्ये इयत्ता 11वीत शिक्षण घेत होता. सुट्टीनिमित्त ओमकार घरी आला होता. ओमकारनं आपल्या वडिलांकडे वह्या पुस्तकं आणि मोबाईलसाठी हट्ट धरला. नापिकीमुळे हैराण झालेल्या राजेंद्र पैलवार यांनी मुलाची समजूत काढली. मात्र हट्ट पुरवला न गेल्यानं मुलानं थेट शेतात जाऊन गळफास घेतला. मुलाचा मृतदेह पाहून त्याच दोरखंडानं बापानं ही जीवनयात्रा संपवली. राजेंद्र पैलवार हे अल्पभूधारक शेतकरी. मुलाच्या शिक्षणासाठी जीव तोडून मेहनत करायचे. मुलाचा हट्ट पुरवण्यासाठी पैशांची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केला. मात्र जुळवाजुळव न झाल्यानं आधी लेकानं आणि मुलाची इच्छा पुरवता न आल्यानं नंतर बापानं ही आत्महत्या केली. आजच जातो, आजच पाहिजे, मग आज नाहीत बघूत बाबा, थांब 2 दिवस थांब, खडं झाल्यापर्यंत देतो. तरी पण पैसे जायची काही जुगाड जुळली नाही. पोरगं शेताला गेलं, शेतात जाऊन फाशी घेतलं. वडील राजेंद्र यांनी सुद्धा पाहण्यासाठी शोधाशोध घेत पाहण्यासाठी गेला. पाहून मुलाची दोरी सोडून आपण स्वतःहून सुद्धा फाशी घेतला. नांदेडच्या बिलोलीतील मिनकीत बाप लेकाच्या आत्महत्येच्या घटनेनंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे हा मुद्दा संपूनही जाईल. मात्र नापिकी, शेतकरी आणि त्यांच्या मुलांची नैराश्यता यातून आत्महत्यासारखे टोकाचे निर्णय घेऊ नये यासाठी समुपदेशन करण्याची गरज आहे. संजय सूर्यवंशीसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, नांदेड. पुढच्या बातमीकडे वळूयात. नवीन वाहन घेत असाल जरा थांबा, ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. जर तुम्ही नवीन वाहन घेण्याच्या तयारीत असाल तर महाराष्ट्रात आता नवा नियम लागू करण्याबाबत विचार सुरू आहे. महाराष्ट्रातील सर्व कार आणि बाईक खरेदीदारांसाठी पार्किंग क्षेत्र बंधनकारक करण्यासाठी 100 दिवसात धोरण आखत असल्याची घोषणा परिवहन आयुक्तांनी केली आहे. जर अधिकृत पार्किंगची जागा नसेल तर नवीन वाहनाची नोंदणी नाकारली जाऊ शकते. याबाबतचा नियम विचाराधीन आहे. लवकरच याचा आढावा घेऊन आणि याबाबतच्या ग्राहकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊन हा नियम लागू करण्याबाबत मंत्रालयात प्रस्ताव पाठवला जाणार आहे. सध्याच्या घडीला मुंबईत एकूण 48 ते 49 लाख वाहनं आहेत. खासगी 4 चाकी वाहनं आहेत 14 लाख, खासगी दुचाकी आहेत 29 लाख आणि इतर वाहनं अशी 5 लाख. धोरणं बनवत असताना लोकांना काय पाहिजे, लोकांना काय मिळतंय हे देखील विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही आम्हाला तसंच जर नुसतं गाड्यांवर तुम्ही बंधन आणणार असाल मग तुम्ही आम्हाला चांगल्या रेल्वेच्या सुविधा देत आहात का? दुसरी गोष्ट म्हणजे जी BST मुंबईची लाईफलाईन आहे, आमचं सरकार जर असतं तर आत्ता 2027 पर्यंत आणि त्याच्या आधी 25 पर्यंत पण साधारणपणे 7,500 BSTच्या बसेस 25 पर्यंत आणि 2027 पर्यंत 10,000 इलेक्ट्रिक बसेस आम्ही ह्या मुंबईत आणल्या असतात. 900 डबल डेकर आणल्या असतात. ह्या BST मधून आज देखील 32 ते 35 लाख लोक दररोज प्रवास करतात आणि सर्वात स्वस्त प्रवास करण्याची हे माध्यम आहे. मग ह्या बसेस का कमी केल्यात? जर ही ग्रोथ अशीच राहिली तर 2030 पर्यंत जवळपास 6,80,00,000 वाहनं ही महाराष्ट्रामध्ये राहतील. आणि आज भारतामध्ये ज्या प्रमाणात ऑटोमोबाईल सेक्टरचं ग्रोथ होते आहे त्यावेळी निश्चित ती ग्रोथ झाली पाहिजे, त्याला कुठे अडवणार नाही. पण त्याच्यामध्ये काहीतरी एक रेग्युलेशन्स पाहिजे, रेग्युलेट केलं पाहिजे जेणेकरून की जी मोबिलिटी आहे शेवटी आम्हाला एक मोबिलिटी जी आहे ती इम्प्रूव्ह करणं आवश्यक असतं. त्याकरता एक धोरण आम्ही करतो आहे. एक छोटासा ब्रेक पाहत राहा साम टीव्ही.
पुणे मेट्रोनं प्रवास करणाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. पुणे मेट्रो आता रात्री 11 वाजेपर्यंत धावणार आहे. यापूर्वी मेट्रोची सेवा सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंतच असायची. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता वेळेत वाढ करण्यात आली आहे. या निर्णयानं रात्री उशिरा कामावरून परतणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.